अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुण्याच्या वामनराज प्रकाशन श्रीपाद निवासचे यांची पुस्तकं, त्यातल्या त्यात परमपूज्य मामांची प्रवचनं, परमपूज्य दादांची पुस्तके, परमपूज्य ताई महाराजांची पुस्तके वाचण्यास आपण प्रारंभ केला आहे. सध्या आपण साधना जिज्ञासा हे परमपूज्य दादांनी लिहिलेले पुस्तक वाचत आहोत. या साधना जिज्ञासामध्ये प्रत्येक साधकाला जे काही शंका येतात त्या प्रत्येक शंकेचं उत्तर यात दिलेलं आहे. तेव्हा साधक भक्तांना जेव्हा काही प्रश्न विचारायचे असतात तेव्हा त्यांनी पहिल्यांदा हे पुस्तक वाचून मग परमपूज्य दादांकडे प्रश्न विचारायला जावं, असा आग्रहाचा माझी अशी कल्पना आहे. आता आजचा प्रश्न आहे हा अवधारी पंथराजू या परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या ग्रंथात त्यांनी लिंगदेह जळून खाक होतो असे म्हटले आहे. याचा अर्थ काय? लिंगदेह तर अखेरच्या घटकेपर्यंतच असतो. मग हे कुठल्या संदर्भात आहे? उत्तर: सद्गुरू वचनांवर शास्त्रांचा काडीचाही विश्वास न ठेवता पारमार्थिक निगूढ अनुभूतीच्या प्रांताविषयीही आपल्या तथाकथित ज्ञानावर विसंबून आपण विचार करून गेलो की असेच घोटाळे होतात. शक्तिपात दीक्षा ही लिंगदेहावरच होत असते. साधनेने हळूहळू वासना जळू लागतात. लिंगदेह हा वासनामयच असल्यामुळे तोही तसतसा भंग पावत जातो. ज्याच्या वासना पूर्ण होत जातात त्याचा लिंगदेह हा वासनामय राहूच शकत नाही, तोही जळून जातो. त्याचवेळी सद्गुरू कृपेने लिंगदेहाऐवजी दिव्यदेह तयार होत असतो. म्हणूनच जीवनमुक्तांना वासनादेह किंवा लिंगदेह नसतो, तर दिव्य देह असतो. आपली माहिती अर्धवट आहे हे यावरून आपल्या लक्षात येईल. प्रश्न: मी साधनेला बसल्यानंतर बरेचदा मला यापूर्वी पत्रात दिल्याप्रमाणे असे अनुभव येतात. यांना अनुभवच म्हणावे का? उत्तर: होय. आपणास श्री सद्गुरू कृपेने साधनेत अतिशय उत्तम अनुभव येत आहेत. आपल्या शंकेच्या समाधानासाठी मुद्दामच श्री ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाच्या काही ओव्या येथे देतो. त्यात म्हटल्याप्रमाणेच आपणही श्रीकृपेने अनुभव घेत आहात याची आपणास खात्री पटून आश्चर्यही वाटेल. तेथे संदेहाची अवस्था सांगताना माऊली म्हणतात की येथील हे वाढस आयासे जव बोलतसे दृढ मानसे तव न धरवेचे आपुले आईसे सात्विके केले चित्त चाकाटले आट घेत वाचा पांगुळली जेथीची तेथ आपाद कंचुकीत लोभांचाले अर्धोन मिलित डोळे वर्षिताती आनंद जळे आतुलिया सुखो मिरमिचे निबळे बाहेरी कापे पै आगवाची रोममूळी आली स्वेद कणिका निर्मळी लेईला मोतियांची कडियाळी आवडे तैसा ऐसा महासुखाचे अतिरसे जेथ आटणी हो पाये जीवदशे तेथ निरविले व्यासे ते नेदीच हो. ओव्यांचा अर्थ स्पष्टच असल्यामुळे येथे वेगळा देत नाही, पण आपणास यावरून कल्पना येऊ शकेल. प्रश्न: आसन शब्दाला काही गूढ अर्थ आहे काय? होय. परब्रह्मस्वरूपात वृत्ती सहज स्थापन होणे, लय पावणे हेच आसन होय. तेथेच सर्व सुख आहे. म्हणूनच त्यालाच सुखासन म्हणतात. तेथेच सर्व सिद्धीही आहेत, म्हणून त्याला सिद्धासन असेही म्हणतात. एकदा त्या स्वरूपात वृत्ती जडली की वज्राप्रमाणे तेथेच दृढ राहते, म्हणूनच त्याला वज्रासन असेही गौण नाम आहे. हे परमपूज्य दादांचे प्रवचन 21/3/93 रोजी झालेलं आहे. त्याचा हा उतारा आहे. पुढे आपण चौथा भाग साधक आणि त्याची कर्तव्ये हे पाहणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रश्न: साधना, सद्गुरूंची सेवा व शिष्याची कर्तव्ये यांचा समन्वय कसा साधावा? प्रापंचिक साधकाने प्रपंचातील नाती, लौकिक व्यवहार, कुलाचार यांना कितपत महत्त्व द्यावे? उत्तर: साधकाने सर्वप्रथम आपले ध्येय व उद्दिष्ट निश्चितपणे ठरवावे. परमार्थ करायचाच
असा जर त्यांचा अंतःकरणपूर्वक दृढ निश्चय असेल तर सर्वच समस्यातून तो देशकाल परिस्थितीनुसार विवेकाने मार्ग काढू शकतो. त्यासाठी कुठलेही ठोकळेबाज नियम नाहीत. सद्गुरूंनी त्यांच्याकडून केवळ साधना, जप वगैरे अंतरंग सेवेचीच अपेक्षा ठेवलेली असते. ती त्याने प्रथम नियमितपणे आणि प्राधान्याने पूर्ण करावी. प्रपंचातल्या लटक्या सबबी, कटकटी आणि आपला आळस त्याच्या आड येऊ देऊ नये. आपली आश्रमोचित कर्तव्ये देखील न चुकता व प्रेमाने त्याला पार पाडता यायला हवीत. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाच्या रीतीवाती, नातीगोती हे सगळेच त्याला कौशल्याने त्यात कुठेही न गुंता पण आपण अलिप्ततेने वागतो आहोत हेही त्याच्या लक्षात येऊ न देता सांभाळावे लागते. पूजा, अतिथी सत्कार, कुलधर्म-कुलाचारासारखी शास्त्रांनी सांगितलेली आश्रमोचित कर्तव्ये कधीही टाळू नयेत. पण तसा निकडीचा अटीतटीचा प्रसंग झाला तर विवेकपूर्ण विचाराने अंतरंग सेवेला प्रथम प्राधान्य दिल्याशिवाय राहू नये. प्रश्न: शिष्यास ज्ञानाची नव्हे तर समर्पणाची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले जाते. ज्ञान किंवा बोधाचे अंग असल्याशिवाय पूर्णत्व येऊ शकेल काय? फक्त समर्पण भावनेने आचरण करून श्री गुरुकृपेने आत्मज्ञान प्राप्त होईल काय? उत्तर: याविषयी सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी फारच स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. ती समजून घेतली असता संभ्रम उरणारच नाही. ज्ञान हे योग आणि बोध अशा दोन्ही अंगांनी झाले की परिपूर्ण होते. एकांगी ज्ञान हे पूर्ण साक्षात्काराला उपयोगाचे नाही, हे खरंच आहे. पण हे परिपूर्ण ज्ञान कसे मिळवावे याबद्दल माऊली म्हणतात की ते गा ज्ञान पै बरवे, जरी मनी आधी जाणावे, तरी संता ते भजावे सर्वस्वेसी. संतांचे, सद्गुरूंचे सर्वस्वाने भजन घडले तर केवळ त्यानेच ते ज्ञान परिपूर्ण स्वरूपात लाभते. या भजनाने योग आणि बोध दोन्ही घडतात. त्यापैकी योग कसा घडतो याबद्दल माऊली सांगतात की ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, ते मोहा अंधकार जाईल, जय श्री गुरुकृपा होईल पार्थागा. सेवा भजनाने जेव्हा श्री गुरुकृपा होईल तेव्हा त्या कृपेने योग आपोआप होत असतो आणि जसा गुरुकृपेचा सूर्य उगवेल तसा मोहाचा, मायेचा अंधकार नष्ट होत जातो. त्यानेच ज्ञान आणि योग रूपाने प्रगट होऊ लागते. यालाच आत्मप्रचिती म्हणतात. सद्गुरूंच्या सेवेत सर्वस्वाने लागले, त्यांच्या सान्निध्यात शरणागतीपूर्वक आले की त्यांच्या वागण्या बोलण्यातून मग बोध मिळू लागतो. त्याबद्दल माऊली सांगतात की मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगतील पुसिले, तेने अंतःकरण बोधले संकल्पान ये, जयाचे निवाक्य उजिवले, जाले चित्त निधळे, ब्रह्माचे निपाडे निशंक होय. या बोधालाच गुरुप्रचिती म्हणतात. शिवाय सद्गुरू हे स्वतःच श्रुती-स्मृतीचे अर्थ होऊन राहिले असल्यामुळे तीच शास्त्र प्रचितीही होते. माऊली म्हणतात की परी श्रुती-स्मृतीचे अर्थ जे आपण होऊन मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे. अशा प्रकारे त्यांच्या कृपेने योग होतो व आत्मप्रचिती येते. उपदेशाने गुरुप्रचिती व शास्त्रप्रचिती लाभते असा बोधही पूर्ण होतो. म्हणूनच ज्ञानही परिपूर्ण होते. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की खऱ्या आत्मज्ञानाच्या लाभासाठी शिष्याने सद्गुरू भक्तीच केली पाहिजे. त्यांनाच समर्पित होऊन शरणागत होऊन राहिले पाहिजे. म्हणजे त्यांच्या इच्छेने, संकल्पानेच ते ज्ञान त्यांच्या हृदयातून शिष्य हृदयात त्वरित संक्रमित होईल. त्या सद्गुरू भक्ताने ज्ञानप्राप्तीसाठी वेगळे धडपडणे देखील व्यर्थच होय. श्रीमद आद्य शंकराचार्य देखील गीता भाष्यात 18व्या अध्यायात 50व्या श्लोकावर भाष्य करताना सांगतात की न तू ब्रह्मज्ञाने यत्नः, ब्रह्मज्ञानाकरता वेगळे यत्न करण्याची गरज नाही. कारण ती सद्गुरू भक्ती जेव्हा हृदयात उदय पावते व पुष्ट होते तेव्हा ते स्वतः सिद्ध असलेले ज्ञानच गुरुभक्ताची भक्ती करू लागते असे माऊलींचेही म्हणणे आहे.
जया इये भक्तीची चाड, जया इये विषयीचे कोड, जो हे सेवे वाचून गोड, न मनी काही, तो तत्वज्ञानाचा ठावो, ज्ञानातेची आवो, हे असो तो देवो ज्ञानभक्त. या आचार्योपास्ती म्हणजे सद्गुरु भक्तीचे महात्म्यच अगाध आहे. स्वतः माऊली म्हणतात की आगव्यांची दैवा, जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा, शौचातेही. म्हणूनच केवळ या सर्वस्व भजनाने किंवा संपूर्ण शरणागतीने किंवा गुरुवी भक्तीनेच जीव ब्रह्मस्वरूप होत असतो, यात काही शंका नाही. मात्र हे दिसते वाटते तेवढे सोपे नाही. सद्गुरू सेवा हे खरे म्हणजे सगळ्यांना कठीण असे साधन आहे. प्रथम ते समजून घेऊन अहंकाररहित समर्पण भावाने सेवा घडणे गरजेचे असते. सद्गुरू ही सेवा कशी करायची ते आपल्या शिष्याला कधीच सांगणार नाहीत. शिष्यानेच त्यांच्या सद्गुरूंची सेवा त्यांनी कशी केली असावी हे जाणून घेऊन तसे वागायचे असते. यासाठी सद्गुरूंच्या सान्निध्यातही डोळसपणे राहावे लागते. हृदयातला सद्गुरू भक्तीचा अंकुर कोमेजू न देता फुलू द्यावा लागतो. सद्गुरूंच्या बाह्य सेवा भजनाने शुद्ध पुण्याची प्राप्ती होते. त्यामुळे कर्मसाम्य दशा येते. त्या दशेच्या योगाने सद्गुरूंची कृपा होते व त्या कृपेने साधना सुरू झाली की अंतरंग सेवा व भजनाची प्राप्ती होते. मगच तो जीव ज्ञान व नंतर ज्ञानोत्तर भक्ती